धन्यवाद डीजे. पहिलाच लागलेला धक्का आई भद्रकाली या संघाला. अमर याच्या स्वरूपात एक मोठा गडी तंबूच्या दिशेने परतलाय. आता मात्र अमर याची जागा घेण्यास मैदानात दाखल झालाय सागर यांना माहिती आहे मोठी धावसंख्या नाहीये, मात्र सिंगल डबलने देखील मॅच होऊ शकते. तितकीच सुरेख गोलंदाजी आपल्याला मैदानात बघायला मिळते संदीप यांच्या स्वरूपात. आलेल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार झेल. वाह भाई वाह 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 वाह, अतिशय सुंदर. एकदा नाही तर दोनदा ट्राय अगेन बीट ट्राय केला पण झेल काही होऊ शकलं नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. मागच्या सामन्यामध्ये असाच फलंदाजी करत असा सुमित बावकरचा झेल सोडला होता. 56 धावा बनवल्या होत्या तर सुमित बावकरने 0 धावसंख्येवरती झेल सोडला होता आणि तसंच 0 धावसंख्येवरती झेल सोडलाय. खरोखर संधी दिले फलंदाजाला. या अशा संधी देणं खूप महत्वाचं आहे. असाच हा खेळ सुरू आहे मैदानात. मात्र एक सुंदर कॅच होती आणि कॅच मात्र सोडली आहे. कॅच सोडले की मॅच सोडले. आता बघूया, कारण या फलंदाजाला जर संधी दिली तर तो त्या संधीचं सोनं कसं करायचं ते त्याला माहिती आहे. पहिलाच स्ट्रोक चुकलेला, मात्र कॅच आता सुटली आहे. बघूया काय करतोय फलंदाज. टीमची टोटल धावसंख्या स्कोर वरती 4 असेल. एक गडी बाद झालाय. गुलंदाजी माथुर सुमित बावकरला इथे आणलं जाते. टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत नाव. रत्नागिरी तालुका बिलॉंग करणारा अनेक रत्नागिरी तालुक्यामध्ये स्पर्धा गाजवली असेल. सुमित बावकर यावेळी दाखल झाले असेल. ओव्हर द विकेटने सुमितचा पहिलाच बॉल. दुर्गेशने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्कोरले फंचनच्या दिशेने तारलाय चेंडू. डीप मधून क्षेत्ररक्षक दाबेल. एका धावेवरती विश्वास मानावा लागतोय. सामना दूर देण्याचा प्रयत्न असेल. एक धाव मोठा प्रयत्न करावा लागेल कारण 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या टीमची टोटल 5. हाताची 5 बोटे एकत्र आल्यावर त्याची मूठ तयार होते. तसं सामना आता मोठीमध्ये आणावं लागेल. टीमची टोटल धावसंख्या 5. खरोखर दुर्गेश आणि सागर यांची जोडी सुंदर कार्य करते. आता मात्र स्वेअर चेंडू. पंचांचा दोन्ही हात लांब करून व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत 1 धावा जाऊन पोहोचतायत त्या मात्र 6. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळतंय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सुंदर गोलंदाजी. आता मात्र कुट्टप्याचा चेंडू सरळ दिशेने खेळलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक सज्ज झालाय. 1 धाव घेऊन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 8 या धावसंख्येवर. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. आणि आता उत्कृष्ट सिगेटला लागून राहिले सीन. कोणत्या संघ ठरणार ते दुसरा फायनली संघ. अनेक संघ पराभूत करतील. यावेळी खेळला फटका. बॉकलचा चेंडू खोतून काढलाय. एलिव्हेशन नाही जमत आहे चेंडूपर्यंत. 2 धाबा येतील. मागच्या चेंडूवरती जो सेम फटका खेळला गेला होता तसा सेम फटका ऍक्शन रिप्लेचा नमुना इथे पेश केला गेलाय. दिव्य रँकरमध्ये धावसंख्या प्रवेश करत असेल. धावसंख्या टीमची टोटल 10. मास्टर बस्टर सचिन रमेश तेंडुलकर याच्या पाठीवरती असताना अंकांचा खेळ तब्बल स्कोर कार्डवरती लागलाय. 10 ही धावसंख्या आणि चांगली खेळी इथे केली जाते. पुढे एकदा मोठा फटका. झेलची संधी असेल. हो 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 थोडक्यासाठी प्रयत्न तर केले गेले होते. याही चेंडूवरती 2 धाबा इथे वसूल केला जात आहे. 2 खेळ इथे पुढे चालवला जातोय. काय सांगेल दादा आता काय चाललंय 2-2च्या खेळावरती. खरोखर 2चा पाडा मैदानात सुरू आहे. अचूक दिशेने मारा सुरू आहे. असाच मारा सुरू ठेवला पाहिजे तरच हा संघ विजयाच्या दिशेने होतोय. क्षेत्ररक्षणाची चूक आपल्याला ओळखून फलंदाजीचं सुंदर प्रदर्शन मैदानात सुरू आहे. आणि का मोठे फटके फलंदाजी केली जाते याचं उत्तर द्यावं लागेल. या चेंडूवरती 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रॉपिंग घेतला. डोक्याची घंटा. भाई चुकला. हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदे हे ख्यावा. खरोखर धाव बाद झालाय. एक मोठा गडी बाद झालाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळालेलं, मात्र मिस कॉल झाला आणि एक मोठा गडी तंबूच्या दिशेने परत गेला. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. धन्यवाद डीजे. 19 चेंडू आणि 34 धाब्यांची आवश्यकता असेल. प्रति चेंडू मागे 2.00 ची गती जर तुम्ही धावसंख्या आखलात
नक्की तुम्ही सामना विजयाच्या दिशेने नेणार ह्याच्यामध्ये काही क्षमता नाहीये. 19 चेंडू आणि 34 रनची आवश्यकता. अजूनही सामना जिंकण्यासाठी टीम मीटिंग घेतली आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका. पंच पॅनल विनंती असेल. सागर यांना माहित होतं दुर्गेशचा विकेट किती महत्वाचा होता आणि आता मात्र सागर यांनी दुर्गेश सारखा साथीदार मात्र गमावलाय. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी मैदानात सुरू होती. आपण बोलल्याप्रमाणे 2चा पाडा मैदानात सुरू होता. खरोखर उत्कृष्ट. आता मात्र फलंदाजी करावी लागेल. पंचांमध्ये थोडीशी वार्तालाप सुरू आहे मैदानात. आता मात्र थोडीशी डीजे धन्यवाद डीजे. दुर्भाग्य दाखल झाला असेल. नवीन बॅटर अगदी पुढच्या रूपामध्ये दाखल केलंय. टीमची टोटल धाव संख्या 13. 13 बाजवावे लागतील. हा चेंडूवरती बाजवायची होती. 13 अगदी कानाखाली आले. तिकट मारा करून जाणारा चेंडू होता. षटक संपतो. निर्धाक 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 गडी बाद. टीमची टोटल धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 ही धाव संख्या. 18 चेंडू आणि 34 रनची आवश्यकता आहे. खरोखर मोठं टार्गेट नव्हतं मात्र टार्गेट आता मोठं दिसायला लागलंय. 18 चेंडूमध्ये तब्बल 34 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 47 धावा काही मोठ्या नव्हत्या मात्र पहिलीच खराब सुरुवात. 2 मोठे गडी बाद झालेत. आता मात्र आई भद्रकाली या संघाला मोठे फटके खेळावेच लागतील मैदानात. 18 चेंडू आणि 34 धावांचा खेळ बाकी आहे. कोण जाणार महाअंतिम सामन्यात? कोण उचलणार ही चमचमतीच ट्रॉफी? चॅम्पियन्सचा पुरस्कार कोणाच्या नावी ठरणार आणि कोण जाणार मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी घेऊन? खरोखर उत्कृष्ट आपण आयोजन आणि नियोजन बघतोय. महाकाली प्रीमियर लीग सीझन 1 प्रत्येक गोष्ट उत्कृष्टरित्या सुरू आहे मैदानात. आता मात्र उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. दादा एक मिनिट फक्त. पंच पॅनल सामन्यासाठी आपण 5चा टायमिंग दिला होता. चला स्पीडअप घ्यायला लावा पंच पॅनल, कारण खूपच वादत चालले असतील. बरोबर 4:53 झाले. 4:12 मिनिटांना सामना सुरू झाला होता. स्पीडअप घ्या विनंती असेल पंच पॅनल. पहिला चेंडू भिरकावून दिला जातोय. चेंडू चालला असेल स्कोर लाईक बॉलच्या बाहेर. दमदार एमपीएलचा चौकार. धन्यवाद. पहिल्याच बॉलवर सुंदर फटका. दुर्वांग यांनी आल्या आल्या चौकार लगावलाय. जणू काही डग आउट मधनं सेट होऊन आलाय. त्याला माहिती आहे आपल्या संघाला 34 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. आता मात्र दुसरा देखील सुंदर फटका आणि सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. थँक यू डीजे. सर्व खूप पण डीजे जोमात. येस तसंच घडलंय, कारण डीजे म्हणतात की आम्हाला पण वाजवू द्या गाणं आणि आमच्यापर्यंत माहिती अशी पोहोचवली जाते. जे 12वी आता निश्चित परीक्षा पार झालेत ना, ते काहीतरी एक खराबाती करतात. हा एक खेळाडू 12वीची परीक्षा देऊन आलाय आणि त्यानंतर षटकार चौकार षटकार 60 आणि 40 मार्कांचे पेपर लिहून आलाय की काय. त्यानंतरच्या चेंडूवरती हा डॉट बॉल येणार आहे. ते दाखवून दिलं जाते. संदीप म्हणतात की माझ्याकडे दानगा अनुभव आहे. वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्यात स्वीकार करायची काही सोडत नाहीये. त्यामुळे स्वीकार करायची आहे, स्वीकारावं लागेल. अजून डाव स्वीकारायचं आपल्या बाजूने. आणि लेग साईड वरती तर चेंडू हलक्यात जर फक्त दाखवला ना दिशा, तर 2 धावा सहज निघणार आहेत.
खरोखर ओमकार बरोबर ओळखल्यास. बघूया आता दुर्वांग काय करतोय. सुरुवात तर सुंदर केली, आता मात्र परत एकदा पॉवरफुल आणि शॉट गेला सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या टीमची टोटल 29. 29. कोहिनूरचा हिरा जसा लपवला होता ना तसा ह्या दुर्बांकला लपवला होता की काय. येस, आज कुणीतरी बघितलं ना की ह्या दुर्बांकडे काय मारणार हा 38 सर्कलच्या बाहेर. 38 सर्कलच्या काय दुप्पट टिप्पट बाहेर मारतोय बॉल आणि राहिलेली ताकद आहे. एलक्यू की झालक्यू गुलीगत धोका द्यावा ना तसा गुलीगत धोका आणला या सामन्यामध्ये. नंतरच्या चेंडूवरती पुढे एकदा खेळण्याचा प्रयत्न, बॅट जोरात एवढी फिरवली होती ना की पिच वरचा जी वाळू होती म्हणजे धूळ आहे तो इथे फिरताना आपल्याला पाहायला भेटतोय. खरोखर ओमकार दुर्वांग यांनी दाखवलंय फ्लावर समजे हे क्या फायर हे फायर. दुर्वांगने उत्कृष्ट सुरुवात केली आहे. पहिला षटकार, दुसरा चौकार आणि परत एकदा षटकार. आता मात्र मॅच मैदानात रंगत असताना आपल्याला दिसते. परत एकदा सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. दुर्वांक वैयक्तिक 6 चेंडू 22 धावांवर खेळतोय. मित्रांनो, जर फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दुर्वांकसाठी. फलंदाजी नाही ते प्रत्येक शॉट होताना लाजबाब होते. अतिशय सुंदर. शब्द कमी बोलायचे नाही, काय ते काय ते करून दाखवायचं. मी मगाशी 3 नियम वाचले होते, शांत, संयम आणि मग कार्यक्रम. तसाच कार्यक्रम केला येऊन. काय फलंदाजी केली असेल. 12 चेंडू आणि 12 रनची आवश्यकता आहे. 12 चेंडू 12 रन बनवलं जाणार का. टीमची टोटल धावसंख्या आहे 35. ओमकार, खरं तर मला वाटतं आता पहिल्या 2 बॉलवरच दुर्वांक आपलं समीकरण स्पष्ट करेल, कारण त्याच्या बॅट मधनं आता मात्र धावा बोलतायत. चला मॅचला थोडी स्पीडअप घ्यायची आहे मित्रांनो. दोन्हीही संघांना विनंती आहे त्वरित सामना सुरू करायचा आहे, कारण सूर्याच्या प्रकाशात आज आपल्याला महाअंतिम सामना खेळवायचा आहे. सुंदर रणसंग्राम मैदानात सुरू आहे. 12 चेंडू 12 धावांचं लक्ष आता मात्र पार करायचं आहे मित्रांनो. कोणतंही लक्ष सहज नसतं. आता देखील मॅच फिरू शकते, कारण गोलंदाज आपण बघतोय सुमित वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय. सुमित यांना कमबॅक आता मात्र करावं लागेल. मात्र नॉन स्ट्राईकला आपण बघतोय दुर्वांग. स्ट्राईकवर असणार आहे सागर आणि सागरसाठी टाकलेला पहिला चेंडू हलक्या तर क्रीडा तिथे क्षेत्ररक्षक चुकला. चूक करत चेंडू चालला असेल. अगदी बाउंड्री लाईन डबल अडवला जाणारा हा चेंडू होता. तब्बल तिथे 3 धावा कंप्लीट केल्या. त्यानंतर ती फेकी 3 धावांवरती तुम्हाला थांबावं लागेल आणि 3 धावांवरती थांबलं जात आहे. 3 धावा देखील बनवल्या जाऊ शकतात की काय हे करावं लागेल. धावसंख्या 38 धाव फलकावरती जाऊन पोहोचली असेल. 11 चेंडू आणि 9 रनची आवश्यकता आहेत. काय घडणार, काय बिघडणार, उघड्या डोळे पहा नीट, कारण स्ट्राईक हिगला आलाय. सुपर डुपर होणार ठरणारा 0 फिगरचा हिरो होणार दुर्वांक. खरोखर ओमकार, सागर याला थोडीशी दुखापत झाली मैदानात आपण बघतोय. आपल्या संघासाठी 100% देताना खरोखर सागरचं देखील कौतुक करावं लागेल. दुखापत झालेली असताना देखील आपल्या संघाला फायनल मध्ये नेण्याची हीच ती वेळ आहे. कोण होणार आजच्या दिवसाचा मानकरी, कोण घेऊन जाणार मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार. दुर्वांग उत्कृष्ट फलंदाजी मैदानात करतोय. स्ट्राईकवर आहे. परत एकदा सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. जगन्नाथ पडेल यांच्याकडनं दुर्वांगसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि करण अंबालाचं फेमस सॉन्ग, याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला. वन साइड हिरो हाय. येस, हा साइड मध्ये हिरो ठरलाय. दुर्वांग पुण्यातले चेंडू सोडत नाहीये.
याही चेंडूवरती खेळायचं होतं. बॅट चपलत ओपन केल्यानंतर एकदा ते चिकी रन घेतली जाणार आहे. चिकी रन मिळाली आहे. दुर्वांग दगडमध्ये चर्चा दुर्वांगच्या नावाची. खरोखर दुर्वांक यांच्यासाठी आता मात्र बक्षिसाचा पाऊस पडतोय. आशिष राडिये यांच्याकडनं देखील तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक दुर्वांग यांच्यासाठी आलंय. खरोखर मैदानात फलंदाजी सुंदर सुरू आहे दुर्वांग आणि सागर यांच्याकडनं. सागर मात्र स्ट्राईकवर आलाय. 2 रनच्या आवश्यकता असताना खेळीला फटका. एकच धाबे कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. विनिंग मुवमेंट. जी हा जरूर निघाली आहे का? येस निघाले आहे. आणि आई महाकाई संघ दाखल झालाय फायनल मध्ये. आई भद्रकाली या संघाचं खरोखर अभिनंदन आणि खरोखर कौतुक करावं लागेल. दुर्वांग याचं उत्कृष्ट फलंदाजी करून आपल्या संघाला महाअंतिम सामन्यात घेऊन गेलाय. धन्यवाद डीजे. आई भद्रकाली या संघाचं खरोखर कौतुक करावं लागेल. गेलेली मॅच 1 साइड हिरो दुर्वांग आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय दुर्वांग यांच्यासाठी. दुर्वांग याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या संघाला 1 साइड घेऊन आलाय. दुर्वांग मंचावर यायचंय आणि आपलं रोख रक्कम देखील घेऊन जायचंय. त्याचप्रमाणे उमेश सार्ली यांच्याकडनं देखील तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. दुर्वांग यांनी लवकरात लवकर आपलं पारितोषिक घेऊन जायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दुर्वांग यांच्या नावावर. खरोखर 1 साइड हिरो हाच ठरलाय. आज आपल्या संघाला महाअंतिम सामन्यात घेऊन गेलाय दुर्वांग. खरोखर मैदानात रणांचा पाऊस पडलाय. प्रत्येक बॉलवर हल्ला प्रति हल्ला चढवत होता. तब्बल त्याचे वैयक्तिक 8 बॉलमध्ये 29वा दुर्वांग ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा एक उत्कृष्ट फलंदाज. मी मान्यवरांना